जय गुरुदेव. राम राम शेतकरी मित्र हो. 2020ला वाटूर येथून संशोधित झालेला जलतारा प्रकल्प परतूर मंटा जालना जिल्ह्यातल्या 200 गावांना पाणीदार करून महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यापर्यंत पोहोचला. शेतकऱ्यांचा विश्वास बनला आणि आता हाच जलतारा प्रकल्प भारताच्या या देशाच्या पहिल्या प्रथम नागरिक महामहिम राष्ट्रपती महोदया द्रौपदीजी मुर्मू यांचं मूळ गाव पहाडपूर मयूरभंज ओडिसा या गावापर्यंत पोहोचला आहे. मी आता जिथं उभा आहे ते राष्ट्रपती महोदयांचं गाव आहे, घर आहे. हे सगळं काही जो परिसर आपण पाहतोय याच ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं आणि इथूनच त्या या देशाच्या राष्ट्रपती बनल्या. आणि हा प्रवास कसा झाला आपण जाणत असताल की या देशाचे जलशक्ती मंत्री आदरणीय CR पाटील सर यांना जलतारा प्रकल्प खूप आवडला. त्यांनी खूप जलतारा प्रकल्पाचं कौतुक केलं. परमपूज्य गुरुदेव श्री रविशंकरजींच्या आशीर्वादानं जे संशोधन मला करण्याचं भाग्य मिळालं आणि त्यातून आम्ही जीवाचं रान करून शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध करण्यासाठी गावाच्या गावं पाणीदार जलताराच्या माध्यमातून करण्यासाठी हे अभियान देशभरपर्यंत पोहोचवलं. आणि मग मंत्री महोदयांनी राष्ट्रपतींच्या गावालाही आपल्याला जलतारा प्रकल्प करायचा आणि हे गाव पाणीदार करायचं म्हणून मी माझ्या सगळ्या टीमसहित आज पहाडपूर ओडिसामध्ये राष्ट्रपतींच्या गावी उभा आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी मी आणि माझे मित्र दिनेश राजपुरोहित यांनी या ठिकाणी येऊन सर्वे केला. या ठिकाणची पाहणी केली. एक जलतारा शोषपीठ या गावकऱ्यांना आम्ही बनवून दाखवलं. हे अनभिज्ञ होते काय असतं नेमकं म्हणून. त्यांना एवढं भावलं आणि आवडलं की आज मी माझ्या टीमसहित या ठिकाणी आलेलो आहे. ही सगळी मंडळी अधिकारी वर्ग आहे, BDO साहेब आहेत, इंजिनियर्स आहेत, सगळेजणं आम्हाला या कामासाठी मदत करतायत. आणि हे जे आहेत हे गावचे सरपंच आहेत, ह्या पूर्व सरपंच होत्या, त्यांचे मिस्टर आहेत. तर आज आम्ही या ठिकाणी आलो आहे. राष्ट्रपती महोदयांची ही शाळा आहे निवासी. खूप सुंदर सेवा कार्य या ठिकाणी चालतं आहे इतक्या ग्रामीण आदिवासी भागामध्ये. हे गाव म्हणजे झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या एका बॉर्डरवर असलेलं छोटंसं पहाडी गाव आहे आणि खूप सुंदर परिसर निसर्ग या गावाला आहे. तर आता या ठिकाणी आम्ही जलताराचं प्रबोधन कार्यक्रम संपन्न केला. गावातील महिला, शेतकरी सगळे मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते आणि त्यांना एवढं जलतारा आवडलं कि उद्यापासून आम्ही जलताराचं काम प्रत्यक्ष या ठिकाणी सुरू करतो. तो सरपंच मुखिया जी, आपका नाम बोलिए और आपने अभी जो जलतारा के बारे में सुना है वो कैसा लगा और गांव में हमको करना है क्या, ये बोलिए. बोलिए आपका नाम. मेरा नाम है सरदार मुर्मू, इस गांव का मुखिया जी हैं. और जलतारा का जो योजना है ये मेरे को बहुत अच्छा लगा. अच्छा लगा? अच्छा लगा. क्या अच्छा लगा उसमें आपको? जब जलतारा बनेगा तो जो बारिश गिरता है वो जलतारा में अंदर घुस जाएगा, जो पानी के सर ऊपर बढ़ाएगा, इसलिए मेरे को बहुत अच्छा लगा. अच्छा लगा. गांव में करना है हमारे? जी सर, हमारे गांव में करना है. आप सब लोग साथ देंगे? देंगे सर. वाह 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 वाह. ये हमारी इस गांव की महिला सरपंच थे. मैं उनसे भी है अभी है तो मैं हमारे बहन जी से गुजारिश करता हूं कि आपका नाम बोलो और आपने जो जलतारा का देखा है इस गांव में, हम जो आए हैं राष्ट्रपति महोदया CR पाटिल सर के माध्यम से, तो उसके बारे में आपको क्या लगा, आप बोलिए. नमस्ते जी, मेरा नाम रुक्मणी मुर्मू, तलकपुखरी GP का सरपंच हूँ. मेरा गांव पहाड़पुर है और आपको आने से सर हम तो बहुत खुशनसीब है. लेकिन पानी के लिए सर बहुत असुविधा है और आप लोग चाहते हैं कि इस गांव के कुछ समस्या समाधान करने के लिए यदि आप चाहते हैं तो हम मंजूर है सर. ओके. कैसा लगा आपको जलतारा का पैटर्न? बहुत अच्छा लगा सर. पूरे गांव में करना है हमारे? जी. या क्या बात. मैं इस गांव के हमारे मुखिया जी के, क्या नाम है आपका? जगन्नाथ मुर्मू जी. आइए इधर मेरे पास, इधर आइए. यस, आपका परिचय बोलिए और आपको कैसा लगा. मेरा नाम सर जगन्नाथ मुर्मू है. सर आपका ये जलतारा प्रोजेक्ट सर हमको बहुत अच्छा लग रहा है सर. हम भी ये सोचता हूँ सर हमारा गांव में सर ये प्रोजेक्ट हो जाएगा तो 2 साल के अंदर ग्राउंड लेवल का वाटर सर ऊपर आ जाएगा सर. ओके. और उससे अभी जो जमीन सर सूखा हुआ है उसका सर पाणी भर जाएगा सर. ओके. शेतकरी मित्रो, हे सगळे भात शेती करणारे लोक आहेत. म्हणजे शोकांतिका पहा, भात शेती म्हणलं की पाण्यावर येणारी शेती आहे.
पूर्ण पाण्यामध्ये भाताचं पीक हे आपण घेताना पाहत असतो. आणि भात शेती निघाली की त्याच्यानंतरचे 6 महिने म्हणजे जसं आपल्याकडं खरीप आणि रब्बी तसं यांच्याकडं खरीपामध्ये भात शेती होते आणि रब्बीमध्ये अक्षरशः यांची शेतं उजाड आहेत. म्हणजे हे कोणतंही उत्पन्न घेऊ शकत नाही. ती एक पिकावरचे शेतकरी येतं. 4000 मिमी पाऊस या ठिकाणी पडतो आणि रब्बीचं एकही पीक हे घेऊ शकत नाहीत. का? तर पाणी पडतं आणि वाहून जातं. पाण्याला थांबायला जागा नाही. जमिनीतली पाणी पातळी प्रचंड खोल गेली आहे. कुठले सोर्सेस नाही येतं. आणि म्हणून या ठिकाणी आपण जलतारा करतोय. किती आनंद तुम्ही या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहिला असेल. मला खुशी यासाठी आहे की वाटूरून सुरू झालेला जलतारा आज भारताच्या प्रथम नागरिकांच्या गावापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. तर या ठिकाणी BDO साहब है. सर, आप इस परिक्षेत्र के BDO है, आपको क्या लगता है, आपका थोड़ा हमारे किसानों के लिए, पूरे देशवासियों के लिए आप इस प्रोजेक्ट के बारे में बताइए. जी बहुत बहुत धन्यवाद. आप यहाँ पे आए हैं. तो 15 दिन पहले आए थे. उनका जो हम लोग डेमो देखे थे यहाँ पे, तो बहुत अच्छा प्रोजेक्ट है. हम लोग भी काम कर रहे हैं ग्राउंड वाटर को कैसे रिचार्ज करेंगे, ग्राउंड लेवल मतलब कैसे ऊपर आएगा. तो आप आए, इतना बड़ा प्रोजेक्ट कर रहे हैं इस गांव में. हम तो छोटे छोटे कर रहे हैं, लेकिन आप इतना मात्रा में करने जा रहे हैं तो हमको खुशी हो रहा है कि हमारे ये जो आपका प्रोजेक्ट का बेनिफिट इस गांव वालों को मिलेगा. तो बहुत अच्छा प्रोजेक्ट है. हम अपने एडमिनिस्ट्रेशन की तरफ से हम पूरा कोशिश करेंगे इस प्रोजेक्ट को मतलब कामयाब बनाने के लिए. फिर से मैं आपको धन्यवाद देना चाहूँगा. क्या बात है जगत जी, आप तो टेक्निकल इंजीनियर है. हाँ हाँ, तो आप सर बहुत बहुत धन्यवाद सर आपको. आप लोग आए हैं तो हमको बहुत खुशी हो रहा है. ये प्रोजेक्ट को हम सक्सेस कैसे करेंगे और गांव लोग को कैसे, किसान लोग को खुशी रखेंगे, यही हमारा मकसद है. तर शेतकरी मित्र, किती हा आनंदाचा क्षण. असं म्हणतात ना, याचीसाठी केला होता अट्टहास. कधी विचारही केला नव्हता की राष्ट्रपतींच्या गावामध्ये जलतारा प्रकल्प राबवला जाईल. आणि तो आज दिवस परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून आम्ही जे काम करतो. माझे मित्र मनू निंबोधरी जे अमेरिकेतून आम्हाला मदत करतात आणि जलतारा सेव्ह ग्राउंड वॉटर फाउंडेशन यांच्या माध्यमातून या देशाचे जलशक्ती मंत्री CR पाटील सर यांनी खास या कामासाठी आमच्या टीमला निवडलं, मला निवडलं आणि या ठिकाणी आम्ही त्यांच्या माध्यमातून हे काम करण्यासाठी आलेलो आहोत. असे आदर्श असे जलशक्ती मंत्री या देशाला मिळालेले आहेत. आणि जलतारा हा पॅटर्न आज शेतकऱ्यांचा विश्वास बनतोय. आपल्याला माहिती आहे, कारण हे इतकं सोपं तंत्र आहे की प्रत्येक एकरात आपण उताराला एक 5x5 6 फुटाचा शोष खड्डा करतो, त्याला दगडानं भरतो, आलेलं पाणी जमिनीमध्ये साठवतो, त्याचं स्टोरेज करतो आणि भूजल पातळी वाढवतो. अतिवृष्टीमध्ये पाण्याचा निचरा होतो, ओलावा टिकतो, बांधफुटीचे वाद संपतात. असा सर्वांगीण साधा सोपा सरळ तांत्रिकदृष्ट्या योग्य असा हा प्रकल्प आज देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये सक्सेस होतोय आणि शेतकऱ्यांचा विश्वास बनतोय. व्हिडिओ कसा वाटला निश्चित आपण आपलं मत कळवा, आम्हाला प्रोत्साहन द्या. आणि कुठलीही वाट न पाहता प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये स्वखर्चानं जलतारा प्रकल्प करावा, कारण याला खूप कमी पैसे लागतात. एक JCB मशीन, मार्गदर्शन, उतार काढणं, मार्किंग करणं हे आम्ही तुम्हाला मदत करू आणि त्या खड्ड्यामध्ये दगड टाकणं एवढेच साधनं लागतात. पण परिणाम मात्र शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध करणे हाच जलताराचा उद्देश आहे. खूप खूप धन्यवाद. जय गुरुदेव. राम राम.